नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं MS10 माझे स्वामी या चॅनलवर. आपल्या हिंदू धर्मात अधिक मासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यालाच आपण पुरुषोत्तम मास असेही म्हणतो. अधिक मासामध्ये स्वामींची कोणती सेवा करावी, कोणते नियम पाळावे आणि अधिक मासामध्ये लेकी जावयाला बोलवून त्यांना वाण दिले जाते आणि लेकीची ओटी भरली जाते. तसेच आईची देखील या महिन्यामध्ये ओटी भरली जाते. तर तीही माहिती आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत. अधिक मास हा दर 3 वर्षांनी येतो. या महिन्यात भगवान विष्णूंची पूजा केली जाते. या काळात केलेली कोणतीही साधना, जप किंवा दान हे अक्षय फळ देणारं असतं. स्वामी समर्थ हे तर साक्षात दत्तात्रेयांचे अवतार आहे. त्यामुळे या काळात त्यांची सेवा केल्यास जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. या महिन्यामध्ये कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज्य आहे, पण आध्यात्मिक दृष्टीने हा मास खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये मंत्रजाप, पारायण, सेवा, पूजा, दानधर्म याला खूप महत्त्व आहे. या महिन्यामध्ये जर तुम्हाला स्वामींची विशेष सेवा करायची असेल तर दररोज श्री स्वामी समर्थ मंत्राचे किमान 11 माळी जप करा. या महिन्यामध्ये 33 या आकड्याला खूप महत्त्व आहे. तर रोज तुम्ही 33 माळी केला तरी अतिउत्तम. कोणत्याही ग्रंथाचं वाचन करा. स्वामीचरित्र सारामृताचं वाचन करा. या महिन्यात पूर्ण करण्याचा संकल्प तुम्ही करू शकता. स्वामीचरित्र सारामृताचं वाचन तुम्ही करू शकता. गुरुचरित्रातील एखाद्या अध्यायाचं तुम्ही वाचन करू शकता. स्वामी स्तवन, तारक मंत्र, गुरुलीलामृत, श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत, गुरुचरित्र असे कोणतेही ग्रंथाचं पारायण तुम्ही या अधिक मासामध्ये करू शकता. तसेच नित्यसेवेमध्ये तुम्ही 11 माळी जप आणि स्वामीचरित्र सारामृतातील रोज 21 अध्याय अशा पद्धतीने देखील तुम्ही करू शकता. 33 माळी रोज हे देखील तुम्ही करू शकता. 33 वेळा तारक मंत्र हे देखील सेवा तुम्ही करू शकता. तारक मंत्र दिवसातून कमीत कमी 3 वेळा तरी आपल्याकडून झालं पाहिजे. जर तुम्हाला या महिन्यामध्ये काही विशेष सेवा म्हणून करायची असेल, आता ही तर नित्यसेवेसारखीच आपण सेवा केली, तर विशेष सेवा जर तुम्हाला करायची असेल तर या महिन्यामध्ये विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचं पठण तुम्ही करू शकता. जे विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र आहे त्याचं पठण या महिन्यामध्ये जर तुम्ही केला तर भगवान विष्णूंची कृपादृष्टी तुमच्यावर नक्कीच राहील. आणि याला खूप महत्त्व आहे की या महिन्यामध्ये जर आपण भगवान विष्णूंची सेवा केली तर आपल्याला त्याचे अनन्यसाधारण असे फळ मिळत असतात. द्विगुणित त्याचे फळ मिळतात. त्यामुळे विष्णू सहस्त्रनाम हे भगवानांना अत्यंत प्रिय आहे. तर रोज या विष्णू सहस्त्रनामाचं तुम्ही पठण करू शकता. सकाळी किंवा संध्याकाळी कसंही तुम्हाला जशी वेळ जमेल त्या पद्धतीने तुम्ही या महिन्यामध्ये विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. विष्णू सहस्त्रनाम ही सेवा या महिन्यामध्ये अत्यंत प्रभावी ठरते. तर ही सेवा जर तुम्हाला करायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला या सेवेचा संकल्प घ्यायचा आहे. सहस्त्रनाम म्हणत असताना तुम्हाला आसन घेऊन बसायचं आहे आणि सर्वात आधी तुम्हाला तुपाचा एक दिवा लावून घ्यायचा आहे आणि मग स्वामींच्या समोर बसून तुम्हाला हे विष्णू सहस्त्रनाम पठण करायचं आहे. विष्णू सहस्त्रनाम पठण करत असताना फलश्रुती देखील आपल्याला वाचायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला विष्णू सहस्त्रनाम पठण करायचं आहे. सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, फक्त दुपारची वेळ तेवढी तुम्हाला करायचं नाही. म्हणजे 12 ते 1:30च्या दरम्यान ही सेवा करू नका. सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळी तुम्ही ही सेवा करू शकता. त्यातल्या त्यात जर ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही सेवा केली तर अतिउत्तमच आहे. पण तुम्हाला जशी जमेल तशी तुम्ही सेवा करा. त्यानंतर या महिन्यात दानधर्माला देखील खूप महत्त्व आहे. त्यातल्या त्यात तुम्ही दीपदान केलं तर खूपच छान. अधिक मासामध्ये पितळेचं एखादं ताट किंवा निरंजन म्हणजेच दीपदान हे आपल्याकडून झालं पाहिजे. जसं की आपल्या घरामध्ये आपण अधिक मासामध्ये जावयान लेकीला बोलवतो तर त्यांना आपण हे वाण म्हणून दिलं पाहिजे. दीपदान किंवा एखादं आरतीचं ताट वगैरे म्हणा ते आपण देऊ शकतो किंवा एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही दीपदान करू शकता. यामध्ये तुम्ही चांदीचं देऊ इच्छित असाल तर चांदीचं देऊ शकता किंवा पितळेचं देणार असाल तर पितळेचं देखील तुम्ही देऊ शकता. पण या महिन्यामध्ये दीपदान करणे खूप महत्त्वाचं आहे. तसेच अधिक मासामध्ये 33 या आकड्याला खूप महत्त्व आहे. तुम्ही 33 अनारसे, 33 फळे किंवा 33 पुऱ्याचे दान देखील करू शकता. दान देताना इद न मम हे माझे नाही ईश्वराचे आहे ही भावना ठेवा आणि दान करा. या महिन्यामध्ये आईची ओटी देखील भरली जाते. तर या महिन्यामध्ये तुम्ही देखील आईची ओटी भरा. ओटीमध्ये साडी, ब्लाऊज पीस, हिरव्या बांगड्या, नारळ, पान, सुपारी, त्याचबरोबर खारी, खोबरं, हळकुंड हे सर्व काही आपल्याला ओटीमध्ये आईच्या भरायचं आहे. आणि 33 रुपये दक्षिणा देखील आपल्याला यामध्ये
ओटीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे। त्याचबरोबर फळे ठेवायचे आहेत आणि 33 अनारसे देखील आपल्याला जर जमलं तर 33 अनारसे देखील तुम्ही ठेवू शकता। 33 अनारसे जर मिळाले नाही तर तुम्ही बत्ताशे देखील ठेवू शकता। तर 33 हा आकडा खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे 33 वस्तूंनी आईची आपल्याला ओटी भरायची आहे। आता एकेकींना प्रश्न असा येतो की ज्यांची आई विधवा असेल त्यांनी काय करायचं? विधवा आईची ओटी आपण भरू शकतो का? जर आई विधवा असली तरी आईला मान देणे हे थांबवायचे नाही। ओटी न भरता तिच्या चरणी नमस्कार करा, आशीर्वाद घ्या, वस्त्र, साडी, चोळी भेट द्या, शाल द्या, फळं, गोडधोड देऊ शकता। ही पण सेवा एक पूजेसारखीच मानली जाते। हळदी कुंकू टाळा। पारंपरिक रीतीनुसार विधवा स्त्रीला हळदी कुंकू लावत नाही, त्यामुळे तुम्ही ते टाळा। देवाला अर्पण करा, भगवान विष्णू किंवा कुलदेवतेला नैवेद्य, दीप लावा आणि आईच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करा। या सगळ्या प्रथामागे भावना आणि आदर महत्त्वाचा आहे। आई विधवा असली तरी तिचा सन्मान, आशीर्वाद आणि प्रेम मिळवणे हे खरे पुण्य मानले जाते। ओटी भरणे ही प्रथा मुख्यतः सौभाग्यवती सुवासिनी स्त्रियांसाठी असते। त्यात हळदी कुंकू, साडी, फळ देऊन सौभाग्य वाढवण्याचा संकेत असतो। म्हणूनच विधवा स्त्रीसाठी ही पद्धत पारंपरिकरित्या टाळली पाहिजे। मग काय करावं? मुलींचा सन्मान नक्की करा, तिच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घ्या, भेटवस्तू द्या, साडी, कपडे, फळं, गोडधोड देऊ शकता। हळदी कुंकू फक्त तेवढं टाळा। आजकाल अनेक कुटुंबामध्ये भावना महत्त्वाची मानून विधवा मुलीलाही सन्मानाने ओटीसारखं देणं हळदी कुंकू वगळून केलं जातं। हे पूर्णपणे तुमच्या श्रद्धा आणि घरच्या परंपरेवर अवलंबून आहे। जर तुमची आई हयात नसेल तर तुम्ही काकू, मावशी कोणाचीही ओटी भरू शकता। अधिक मास 17 मे ते 15 जूनपर्यंत आहे, तर या महिन्यामध्ये तुम्ही आईची ओटी भरू शकता। त्याचबरोबर ज्या काही सेवा सांगितल्या आहेत तर त्या सेवा देखील करू शकता। संकल्प घेऊन तुम्ही ही महिनाभर सेवा करा, नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, जी काही संकटे आहेत तर ते पूर्ण होतील। विष्णू सहस्रनामाचं पठण या महिन्यामध्ये तुम्ही नक्कीच करा। ही सेवा त्वरित फल देणारी अशी आहे आणि जर तुम्ही ही सेवा करणार असाल तर संकल्प घ्यायला विसरू नका, संकल्प घेऊन ही सेवा करा। त्याचबरोबर तुम्ही या महिन्यामध्ये व्यंकटेश स्तोत्र देखील म्हणू शकता। व्यंकटेश स्तोत्राचं देखील तुम्ही पठण करू शकता। तुम्हाला भागवत ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर भागवत ग्रंथाचं देखील तुम्ही पारायण करू शकता। या महिन्यामध्ये कोणतीही सेवा भगवान विष्णूला जी प्रिय असेल ती सेवा तुम्ही या महिन्यामध्ये करू शकता। काहीच जर जमत नसेल तर एक तुळशीपत्र घ्या आणि त्यावरती तुम्ही भगवान विष्णूंची 108 वेळा नावं घेऊन ते तुळशीपत्र भगवान विष्णूंना म्हणजे आपल्या स्वामींनाच तुम्ही ते अर्पण करू शकता। रोज एक तुळशीपत्र त्यावरतीच आपल्याला 108 वेळा नामजप करायचा आहे, म्हणजे भगवान विष्णूंची 108 नावं घ्यायची आहे। नाही जर 108 नावं तुम्हाला घ्यायला जमत नसतील किंवा आता तुमच्याकडे ते 108 नाव नाहीत, मोबाईलमध्ये सहज उपलब्ध होऊ शकतात पण तुमच्याकडे तेवढा वेळही नाही, तर तुम्ही त्या तुळशीपत्रावर 108 वेळा विष्णू भगवानांचं नाव घेऊन ते तुळशीपत्र स्वामींच्या चरणी तुम्ही अर्पण करू शकता। ही देखील सेवा अत्यंत प्रभावी ठरू शकते जर या महिन्यामध्ये तुम्ही केला। भगवान विष्णूंना तुळस ही खूप आवडते, तर तुळसची देखील तुम्ही अशा प्रकारे सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू शकता। भगवान विष्णूंचाच स्वरूप दत्त महाराज आहे आणि दत्त महाराजांचा स्वरूप आपले स्वामी महाराज आहेत। त्यामुळे या महिन्यामध्ये भरभरून स्वामींची सेवा करा। काहीच जर जमलं नाही तर 33 माळी रोज तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तर नक्कीच करू शकता। टप्प्याटप्प्याने तुम्ही सेवा करा, सकाळी करा, संध्याकाळी थोडी सेवा करा। अशा पद्धतीने तर आपण रोज 33 माळी करू शकतो जर तुम्हाला कोणतीच सेवा जमली नाही तर। पण माझं म्हणणं आहे की विष्णू सहस्रनामाचं पठण हा संकल्प घेऊन या महिन्यामध्ये तुम्ही नक्की करावा, याने तुम्हाला खूप अनुभव येतील। तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा। तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील तर त्या कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारा। आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।